मंडळी नमस्कार. गेल्या 1-1.5 महिन्यापासून तेच लेखाचं की निरा आर्थिक व्यवहार 30,000 रुपयाचे 60,000, 21 दिवसात पैसे डबल, अर्ध्या किमतीत भेटवस्तू हे झालाय. तर ते जे कंपनी होती त्या कंपनी काल परवा बंद झाल्याच्यानं अचलपूर परतवाडा शहरातल्या म्हणजे शेकडो लोकांचे, हजारो लोकांचे करोड रुपये डुबले असून ज्या ज्या एजंटच्या माध्यमातून लोकांना पैसे गुंतवले होते त्या एजंटच्या घरी लोक भल्लेच चालले. असा मस्त उद्धार झाला आहे. म्हटलं कर त्या एजंटची काय चुकी हो, त्याने बिचाऱ्यानं त्याचं काम केलं. पण आता लोक त्या एजंटच्या घरी जात असल्यानं घरचं सोनं नाणं प्रॉपर्टी विकून लोकांचे पैसे वापस देणं चालू आहे. एवढंपर्यंत प्रकरण समजलं. हे तर आता चला एक आपल्याला लालूच दिली. पण एक प्रकरण दुसरं आपल्या तालुक्यात जे चालू होतं आणि त्याच्यावर अंजनगाव पोलीस स्टेशनने मोठी कारवाई केली आहे. तर विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली लोक जाऊन पैसे घ्यायचे, नंतर त्याले बाबाजी का ठुल्लू देत लोकांचे लाखो रुपये फसवणूक झाल्याची बातमी तुम्ही तुमच्या सध्या स्क्रीनवर पाहत असाल की अंजनगाव सुजीच्या मोठ्या प्रमाणात काही महिला ह्या एका बाईचा रिपोर्ट द्यायसाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मी त्या बाईचं नाव घेत नाही, पण सध्या तुमच्या स्क्रीनवर जर तुम्ही पाहत असाल तर दैनिक लोकमतची एक बातमी आहे. महिला ठाण्यात धडकल्या, विश्वकर्मा योजनेच्या नावावर घातला निमखेड बाजार येथील महिलांना गंडा, लाखो रुपयाचा गंडा. याच्यात असं सांगितलं आहे की विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सबसिडी काढून द्यायची आम्हीच दाखवलं, आम्हीच बुरी बात आहे म्हटलं बाबालय. शेकडो महिलाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असून याच्यात त्या बाईचं नाव तुम्हाला दिसून आलं असेल. काय दिसून आलं नाव? सारिका श्रीकांत राऊत. बरोबर, श्रीकांत राऊत. गेल्या 8-15 दिवसाच्या आधी देवमाळी परिसरात ज्या माणसाची आत्महत्या झाली आहे श्रीकांत राऊत त्याच्याच पत्नीच्या नावानं तो FIR आहे. मी त्या आत्महत्येची बातमी बी त्या ठिकाणी केली होती. आता साऱ्यात महत्वाची गोष्ट यात जे आहे की यात ज्या बायाचे आरोप आहेत की बा 50% अनुदान देतो, 20 लाख रुपयाचं कर्ज देतो आणि त्यातले 9.12 लाख रुपये त्या बाईनं म्हणजे पैसे घेतले आणि याच्या मिटिंगा घ्यायसाठी श्रीकांत राऊत आणि त्याची बायको असणारी सारिका राऊत हे त्याच्या घरी आले होते. आणि हे जे संपूर्ण प्रकरण आहे याचं जाळं म्हटलं एवढं मोठं पसरलं आहे, तुम्हाला काय सांगू. सुरुवातले त्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये बाया आल्या त्या बायाचं नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर तुम्ही ते ऐकून घ्या. तिकडे आल्यात काय झालं नेमकं? हा, काय घटना झाली? आज काही आज आम्हाला बोलावलेले आहे इथं. नाही, याच्या अगोदर काय झालं होतं? याच्या अगोदर म्हटलं ते लोन केस साठी म्हटलं एक मॅडम आलेले होते. कोणती मॅडम? सारिका राऊत म्हणून परतवाड्याचे होते. ते मिल कॉलनीमध्ये राहते, तशी मूळगाव त्यांची येवत आहे. हा, विश्वकर्मा योजना म्हणून ते आलेले होते. आमच्या जवळचे, आमच्या गावाजवळ एक सारपाणी गाव म्हणून आहे, तिचे पण 18 लोक आहेत. हा, त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचले. आणि मग आम्ही आदिवासी आहे म्हणून म्हणा की तुझी मुलीला नोकरीवर लावून देतो, 35 सबसिडी आहे तुम्हाला. तुम्ही किती पैसे दिले? मी म्हणजे थोडे करून फोन पे ना म्हटलं 3 लाखचं जोडपास दिले आणि माझी मुलीला नोकरीवर लावासाठी 3 लाख रुपये घरपोच त्यांच्या कॅश दिलेली आहे. बरं, आता गुन्हा दाखल केलाय का? गुन्हा दाखल केलाय, 1 जुलैला केलेला आहे गुन्हा. अशा किती महिला? अशी किंवा माझ्या गावाशी म्हणजे 13 महिला आहेत. या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी वाढली आहे की याच प्रकरणात शिरसगाव पोलीस स्टेशनातही एक FIR झाला होता. कोणीतरी बंदुकले का सातपुते नावाची व्यक्ती आहे, त्या बाईनं स्वतःजवळचं वावर धुराका काहीतरी प्रॉपर्टी विकून त्या बाईले पैसे दिले आणि शेवटी त्या प्रकरणात काहीच झालं नसल्याच्यानं लोकांचे पैसे डुबले आहेत. त्यातल्या त्यात श्रीकांत राऊत यानं जे आत्महत्या केली आहे त्याला ही आर्थिक व्यवहाराची किनार असल्याचं आहे. आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट तुम्ही बाईचं नाव कसं, मला काय माहिती बाईचं नाव काय आहे आणि काय नाही. माझ्याजवळ जे पेपराचे कात्रण आलेलं आहे दैनिक लोकमतचं, लोकमत म्हणजे ब्रँड पेपर आहे भाई, तर त्या पेपरच्या माध्यमातून आलेली बातमी मी तुम्हाला वाचून सांगून राहिलो. तर काय राजे आजकाल पाणी पावसाच्या खोकलायला येते, मला कायच करू समजत नाही. तर या साऱ्या गोष्टीतून एक गोष्ट सिद्ध होते की त्या दिवशी आपला एक डायलॉग होता, जब तक गधे तब तक सुधे पोट भरेंगे. आपण ह्या कोणत्याही शासकीय योजनेच्या भ्रमात येतो आणि त्या भ्रमात आले की लोकांले पैसे आपले पैसे डुबून घेतो. आता असेच प्रकरण आतापर्यंत त्या NTL ॲपच्या माध्यमातून लोकांचे पैसे डुबले. दुसरी गोष्ट मी तुम्हाला अजून सांगितली होती की अर्ध्या किमतीत कोणती गोष्ट भेटणारी याचाही लय मोठा लवकरच ब्लास्ट होणार आहे. आता लोकांना समजायला पाहिजे, मा का बापाचं गठोळं चाललं जाईल तर तुमच्याच बापात जाईल. आतापर्यंत आर्थिक व्यवहारात झालेली देवमाळीतली हे 2 आत्महत्या आहेत. पण
श्रीकांत राऊत याची झालेली आत्महत्या एक अधिकृत डोसक्यात आलेला प्रकार आहे, पण याच्या पूर्वी एक आत्महत्या झाली आहे. आणि या प्रकरणात आता किती समोर लोक मरतात काय माहित, मरू नका. ज्या ज्या लोकांनी तुमचं फसवणूक केलं त्याच्या घरी नका जाऊ, पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात रिपोर्ट करा. या ठिकाणी पोलीस स्टेशन जे आहे, गुन्हे आर्थिक शाखा या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. फक्त तुम्हाला तिथपर्यंत जायला लागेल, तुमचे पैसे काही घरपोच कोणी आणून देणार नाही. आणि जो माणूस पैसे गुंतवते ना त्याला बिचारायला तसाच घाबरलं की बाबा प्रेमानं बोलून पैसे काढू, प्रेमानं तुमचा पैसा रुपया भेटणार नाही, तुम्हाला भेटणार आहे मोठा एखादा बियाचा भोपया. यासाठी ज्या ज्या लोकांचे पैसे अटकले आहेत त्यानं सरळ पोलीस स्टेशनात जाऊन ज्या ज्या एजंटच्या माध्यमातून तुम्ही पैसे गुंतवल्यात त्याची FIR दाखल करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा. त्याशिवाय तुमचा पैसा निघणार नाही. आणि ज्याच्या धमक होती पैसे काढायची त्यानं पैसे काढले आहेत. आणि ज्या एजंटच्या माध्यमातून त्यानं पैसे गुंतवले त्या एजंटनं घरातलं सोनं नाणं प्रॉपर्टी विकून त्याचे पैसे देत आहेत. पण लोकांचा एवढा मोठा पैसा येणं घेऊन ठेवला, एवढा गुंतवला, अशी कमाई केली एजंटनं. याच्यात एक नवीनच फंडा तुम्हाला सांगतो, हे चांगले चेहरे पुढे आणायचे, त्या चांगल्या चेहऱ्याच्या माध्यमातून लोकांना फसवायचं. मी विषय बदलू देत नाही. विषय फक्त हाच की विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे लाखो रुपये त्या महिलेनं काढल्यात, त्या महिलेच्या विरोधात अंजनगाव पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयानं त्याच्यावर आता चौकशीचे आदेश बी दिले आहेत. म्हणून जराशे उघडा डोळे पहा, नीट ते रात्रीची नीट नाही, असे डोळे उघडा आणि तुम्हाला जरासं डोसक्यात घुसा. ह्या शासकीय योजना ह्या ऑनलाईन फॉर्म भरून किंवा शासनाची जाहिरात निघूनच भरल्या जात असते. कोणी अटरपटर माणूस घरी आला आणि तुम्हाला नोकरीवर लावून देतो आणि तुम्ही योजनेचे पैसे घ्या. याच्या भ्रमात जर राहाल तर तुम्हाला चुन्याचं चंदन, आपला शब्द भल्ला हिट झाला आजकाल, हे लागल्याशिवाय राहणार नाही. मी नळला कालही सांगत, नळला सोकळा तुम्हाला सांगू, पण तुम्हाला स्वतःच्या हातानं स्वतःची आपली फसवणूक करून घ्यायची असेल. शब्द बोलायचा तोच होता, पण मी तो फसवणूक शब्द याच्यात वापरलाय. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हातानं जर स्वतःची फसवणूक करायची असेल तर अशा गोष्टीच्या याच्यात तुमचा पैसा गुंतवा. दिवसभर काम केल्यावर 400 आणि 500 रुपये मजुरी भेटते आणि हे जाग्यावर बसून असे लाखो रुपये कमावणारे लोक आहेत. आणि आपण हे मूर्ख चिवत्या लोक की त्याच्यावर भरोसा ठेवून पैसे गुंतून राहिले, ते जवळचे लोक असतात. या भ्रमात राहू नका. आता सारिका राऊत प्रकरणात अंजनगाव पोलीस स्टेशन कोणती चौकशी करून त्या बाईवर कोणती कारवाई करते, कारण श्रीकांत राऊत याची झालेली आत्महत्या आणि दुसऱ्या बाजूने त्या बाईवर झालेला पोलीस स्टेशनचा रिपोर्ट, ह्या लय गोष्टी सांगत आहे की यात लाखोने करोड रुपये त्या महिलेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनेच्या नावाखाली उघडल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट करून कळवा. आपलं काम आहे तुमचे डोळे उघडणं. आणि उघडत नसतील तरी मी सांगतोच, मला काय करावं लागते, तुम्ही काही करा, मी त्याची बी बातमी करेल. बातमी जशी आहे तशी. आपलं चॅनल गावरान 94, मी काय बोललो कसं बोललो याची मला कोणतीच खंत नाही. काम आहे. माहीत नाही का, एखादा माणूस बिमार पडला की त्याला इंजेक्शन देतात, सलेन देतात आणि शेवटी जर मरायला टेकला त्याला शॉक देऊन उठवायचा प्रयत्न करतात. तुम्ही सध्या सलईन आणि इंजेक्शनच्या लेवलवर आहे. तुम्हाला कोण्या टाईमला शॉक द्यायचं काम पडेल सांगता येत नाही. मायबापाचा विचार करा. आणि या गोष्टीत पैसा गुंतवायच्या आधी काहीतरी व्हिडिओ जर आवडत असतील तर असे तुमच्याजवळून जे सांगत असतील याच्यात पैसे भर आणि त्याच्यात पैसे भर, त्याने नक्की दाखवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. काही लिहा, मला काहीच फरक पडत नाही. पण इतकं मात्र नक्की की कोण्याही ठिकाणी पैसे गुंतवायच्या आधी की नाही जरासा विचार करा, नाही तुम्हाला चुन्याचं चंदन लागलं समजून घ्या.